हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी चॅनल. तर आज आपण पाठ 8 अभ्यास 19 घेणार आहोत. स्टार्ट. मास. मला अचा स्वर लागलेला आहे, त्यामुळे प्रथम स्थानी रेषेच्या वर मास आणि स साठी आपण छोटंसं वर्तुळ वापरतो. न स. नला अ हा स्वर लागलेला आहे, त्यामुळे द्वितीय स्थानी रेषेवर न स. ठोस. ठोस हे द्वितीय स्थानी. ठो स. सन. सन सॉरी हे रेषेवर घ्यायचं. सन. शासक. शला आचा स्वर लागलेला आहे, प्रथम स्थानी घेणे आणि स साठी छोटंसं वर्तुळ काढणे. शा स आणि क. शासक. साठ. स साठी साठ हे रेषेच्या वर घेणे, प्रथम स्थानी साठ आणि सला अचा स्वर लागलेला आहे आचा, त्यामुळं इथं टिंब देणे. 60. पसार. हे प बघा, पला हा अचा स्वर लागलेला आहे, त्यामुळं द्वितीय स्थानी घेणे. प. स साठी आपण वर्तुळ घेतो. सा आणि र हे रच. पसार. सुना. ई आणि उ आपण तृतीय स्थानी घेतो, जे की रेषेवर घेतात किंवा रेषेला छेदून सुद्धा घेतात. तर आपण इथं सुना घेणार आहोत. सुना. स साठी वर्तुळ घ्यायचं छोटंसं. सु ना आणि उ साठी इथं एक चप्पी रेषा. सु आणि हे ना. सुना. नंबर 2. दसरा. द-स-रा. दसरा. कासरा. का-स-रा आणि सचं जे वर्तुळ घेतो ते छोटं घ्यायचं, कारण की पाठ 8मध्ये आपण पाहिलेलं आहे की स, श आणि श साठी लहान वर्तुळ घ्यावे आणि यानंतरचा जे पाठ आहे पाठ 9 त्यामध्ये मोठ्या वर्तुळासाठी स्व, श्व आणि ज साठी आपण मोठं वर्तुळ काढतो. तर शक्यतो छोटं वर्तुळ घ्यायचं. बसतो. बसतो. कसब. कला अचा स्वर लागलेला आहे, त्यामुळे रेषेवर घेणे. क स ब. कसब. बठळक. उत्सुक. हे सुच्या आधी उ हा स्वर लागलेला आहे, त्यामुळं उत्सुक छेदून घेणे. उत सुक. हे उ आपण इथं घेतो. उत हे झालं उत आणि सु साठी इथं सुक. उत्सुक. 3 नंबर. सती. स हे रेषेवर घ्यायचं आहे, त्याच्यामुळं इथं वर्तुळ काढूया आपण. सचं वर्तुळ आणि टी साठी इथं वेलांटीसाठी इथं डॉट दिला. सती. साप. रेषेच्या वर आचा स्वर लागलेला आहे. साप. सुरी छेदून आहे. सुरी. सचं वर्तुळ घ्यायचं. सु आणि हे री. सु साठी इथं द्यायचं. सुरी. सजा. सजा. तास. नापास. शाबाश. शा बा आणि स साठी वर्तुळ घेतलं. शाबास. 4 नंबर. भास. रेषेच्या वर भास. आसू. सुच्या आधी स्वर लागलेला आहे आणि आचा, त्यामुळं रेषेच्या वर घ्यायचं आणि सरळ सची संकेत रेखा काढायची. हे स. सुला उकार लागलेला आहे. सु आणि आसाठी आपण इथे डॉट देतो. आ हे सु. सीमा. सीमा. आता हे रेषेला छेदून रेषेवर किंवा रेषेला छेदून घेता येतं. सचा वर्तुळ काढण्याआधी स म. याला सी करण्यासाठी इथं वेलांटी सी आणि मा इथं मा. सीमा. नाव असल्यामुळं नाव विशेषण असलं तर 2 रेषा देणे. असीम. इथं स्वर लागलेला आहे अचा, त्यामुळं हे आपण रेषेवर घ्यायचं आणि सीमपासून सम यापासून सुरुवात करायची. स म. हे अ सी. सीची वेलांटी इथं सी आणि म. असीम. सूड. स साठी वर्तुळ घ्यायचा आणि छेदून आहे. उ ई छेदून. सूड. सु साठी उकार इथं आणि हे ठळक. सूड. असूड. आता इथं अचा स्वर लागलेला आहे, म्हणजे रेषेवर घेणे. हे स आणि ड काढून घ्यायचं आधी. स ड. सु सॉरी
इथं आपलं चुकलेलं आहे. हे इथं घेऊया आपण असुड. सूच्या आधी हा स्वर लागलेला आहे. स आणि हे डसाठी आपण असं घेतो संकेतरेखा ठळक. हे अची संकेतरेखा हे सूसाठी इथं प्रथम स्थानी घेतली आणि ड असुड. उसना हे ई उ छेदून आलेलं आहे त्यामुळे स हे छेदून घ्यायचं. स आणि ना हे ना उ स ना. तर ती घेतली काय नाही घेतली काय काही फरक पडणार नाही. उची उ स ना कारण की छेदून आहे ऑलरेडी. एस पैस हे इथं सुद्धा सर लागलेलं आहे. नंतर स आलेलं आहे. तर सच्या आधी जर स्वर असेल तर स पूर्ण काढावं लागेल आपल्याला. एस पै शेवटी स आला छोटंसं वर्तुळ घ्यायचं. हे पै. एसाठी इथं टिंब. ए स पैस आणि हे मधामध्ये घ्यायचं डॉट. 5 नंबर ठोस. सरळ आहे. ठोसा सला जर स्वर लागला सच्या नंतर आ असा जर स्वर आला तर ते स ही छोटीशी वर्तुळ न काढता आपण पूर्ण काढावे. ठोसा. तास सला कोणता स्वर नाही त्यामुळे आपण छोटीशी वर्तुळ घेतली इथं. तसू त सला उकार लागलेला आहे त्यामुळे पूर्ण सू घ्यायचं. तसू हे त आणि सू. भास. भूसा सला स्वर लागलेला आहे असा पूर्ण घ्या. भूसा. भूसाठी हे उकार इथं घेतला आपण भू आणि साचा इथं सा भूसा. राक्षस राक्षस हे इथं पुन्हा सला स्वर लागलेला आहे सीचा वेलांटी तर पुन्हा इथं पूर्ण घ्यायचं. राक्षसी हे राक्षसी. 6 नंबर देशमुख. देशमुख देसाठी इथं टिंब. शसाठी आपण छोटंसं वर्तुळ घेतलेलं आहे. हे लक्षात ठेवा स श आणि शसाठी छोटे असे वर्तुळ घेतात आणि मोठे वर्तुळ घेण्यासाठी आपल्याला स्व शिव ज लागतं. देशमुख. मूसाठी इथं घेतलं मुख देशमुख आणि नाव आडनाव असेल तर 2 डॉट देतात विशेष नाव. भाषिक. शीसाठी आपण छोटंसं वर्तुळ घेतलेलं आहे आणि एक भाषिक. पाशवी पुन्हा श आलं इथं पाशवी. तुष्टी पुन्हा इथं मध्ये श आलेला आहे. तुष्टी आणि तूसाठी आपण इथं घेतलं तुष्टी तुष्टी. पोषक इथं सुद्धा श आलेला आहे. पोषक पोषक छोटंसं घेणे पोषक. 7 नंबर सावकाश. सा रेषेच्यावर प्रथम स्थानी आचा स्वर लागलेला आहे. सावकाश सावकाश. साव इथं कासाठी इथं का आणि श. सेवक हे रेषेवर सेवक. सोवळे हे सुद्धा रेषेवर सोवळे. सावली हे रेषेच्यावर सावली. सवड हे पुन्हा रेषेवर अचा स्वर लागलेला आहे सला साठी छोटंसं वर्तुळ आणि हे व आणि हे ड सवड. 8 नंबर सुहास. तर यासाठी नियम आहे. ह पूर्वी जर स आलं असेल तर आपण जी सची संकेतरेखा आहे ती दुप्पट काढतो. तर ह पूर्वी स आलेला आहे तर हे या प्रकारे काढावे बघा. आणि हे छेदून आहे सु ई उ छेदून आहे तर सची संकेतरेखा मोठी काढायची. सु हा साठी छोटंसं वर्तुळ आणि नाव असल्यामुळं 2 रेषा. सुहास. सहसा इथं सुद्धा हच्या पूर्वी स आलेलं आहे तर मोठं वर्तुळ काढायचं. सहसा. सहाणं सही. सही. साहस रेषेच्यावर आचा स्वर लागलेला आहे. साह आणि हे स साहस. 9 नंबर सुया. यासाठी सुद्धा नियम आहे ते पाहूया आपण. सुया छेदून सची संकेतरेखा सु आणि यासाठी आपण हे यू घेतो तृतीय स्थानी सुया. याला आ असल्यामुळे इथे एक डॉट घ्यायचं. सुया. सोय हे रेषेच्यावर
सॉरी इथं ओचा स्वर लागलेला आहे, त्यामुळे हे आपण रेषेवर घ्यायचं. सोय, सोयरा. याला पुन्हा ओचा स्वर लागलेला आहे. रा. काढताना असं काढायचं, सोयरा. सोयाबीन. सोया यासाठी आपण यू काढायचं. सोया बीन. बीचा डॉट इथे घ्यायचं, सोयाबीन. सायन्स. सायन्स. साठी आपण हे घेतलं आणि साला आ असल्यामुळं हे रेषेच्यावर घेतलं. साठी यू घेतलं छोटंसं आणि नस. सायन्स. लहानशा 10 नंबर. साठी सुद्धा नियम आहेत. तर जिथं ह आलं तिथं 2 टिक घ्यायचं. लहानशा. आणि साठी आपण सर्कल घेतलं आहे, वर्तुळ घेतलं. लहानशा. काहीसा. घराशी. इतकेसे. हे इतके एक संकेत रेखा आहे. इतके छेदून आणि साठी वर्तुळ. नंबर 11 मिसळ. नसेल. खोडसाळ. आकसणे. हे एक टिक घेतली आपण, इथं डॉटसुद्धा घेऊ शकतो. आकसणे. 12 नंबर तासच. साठी आपण छोटीशी टिक मारायची इथं. तासच. भासच. मासच. हाच. जागच. साठी एक छोटीशी टिक घ्यायची. जागच. थँक्यू फॉर द वॉचिंग.